मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, लग्न झालं ना एखाद्या जोडप्याचं, त्याला म्हणा 6 महिने तुरलक झोप आणि बायकोले म्हणा 6 महिने तुरलक झोप, माहीत पडते लेकर कसे होते. तर आम्ही कोणत्या ज्योतिष्याच्या आणि कोणत्या बाबाच्या भांगडीत अजिबात पडत नाही. रील टाकला होता ना तुमच्या डोक्यात, नाही काय लक्षात घेत जा, डोक्यात घेत जा थोडंसं. रीलमधला थोडासा संदेश तुम्ही ऐकत जा. आम्ही काय म्हटलं होतं, लेकरं कोण देते? लेकरं देव देते. खरंच लेकरं देते काय? अरे विज्ञानाच्या कसोटीवर थोडंसं उतरा. लेकरं कोण देते? मग माणसाने लग्न कायले केले असते? हा तुम्ही त्याच्यातला अर्थ काढला काय? मग माणसाने लग्न कायले केले असते? चमत्कारानं जर लेकरं झाली असते, लेकरं जर देवानं दिले असते, तर काही विशेष नाही राहिला असता. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, लग्न झालं ना एखाद्या जोडप्याचं, त्याला म्हणा 6 महिने तुरलक झोप आणि बायकोले म्हणा 6 महिने तुरलक झोप, माहीत पडते लेकर कसे होते. तर दाखवून ते लेकर होते काय? तर अरे विज्ञानाच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी उतरत असते, सगळ्यात तर्क लावत असते, कोणत्याही चमत्कारावर विश्वास ठेवत नसते. जे डोळ्यानं दिसे ते पाहायचं, जे दिसते डोळ्यानं त्याच्यावर विश्वास ठेवायचा. कोणी काही सांगितलं, हा बाबा चमत्कार करते, तो बाबा चमत्कार करते. लोकांकडे पैसा भरमसाठ आला, आता कुठं ठेवायचं, काय करायचं? घरात शांती पाहिजे. अरे तुमच्या मनातच शांती नाही तर बाकी शांती मग काय? मग बाबा येते ना शांती करायला. बाबा तुमचा हातही पाय येते, भविष्य सांगते, तुमच्या घरात जादूटोणाही सांगते, तुमच्या घरातली येडा पिढाही काढते आणि तुमच्या मागच भोग लावून देते. बस राहा मग चमत्काराच्या मग. ज्या महापुरुषानं चांगले कार्य केले ना, त्याचं नाव कोणीच घेत नाही. आणि ज्यानं जास्त चमत्कार केले, लोक त्याच्याच मागं सांगून द्या, दाखवून द्या. नाही तर मग संत गाडगे महाराज आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कधी चमत्कार केले काय? नाही. लोक त्यांच्या मागं जात नाही. ज्या